भारतीय कालगणनेमध्ये अधिक मास ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या रंजक आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा रविवार 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत असून या काळात योग्य विधी केल्यास पापांचा नाश होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. अधिक ज्येष्ठ 2026 मधील महत्त्वाच्या तारखा. यंदा ज्येष्ठ महिना 2 वेळा येणार आहे. पहिला महिना हा अधिक म्हणजे वाढीव असेल आणि दुसरा नीज म्हणजे मूळ महिना असेल. अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 रविवार ते 15 जून 2026 सोमवार आणि नीज ज्येष्ठ मास 15 जून 2026 सोमवार ते 14 जुलै 2026 मंगळवार. अधिक मासातील महत्त्वाचे धार्मिक विधी आणि नियम. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात खालील गोष्टी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. एक भुक्त व्रत आणि मौन भोजन. या महिन्यात एक वेळ जेवण करून व्रत केले जाते. तसेच जेवताना मौन पाळल्याने मन शुद्ध होते आणि मानसिक शांती लाभते. अखंड दीप प्रज्वलन. घरामध्ये अखंड दिवा लावल्याने लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. तांबूल दान. अधिक महिन्यात तांबूल म्हणजे विडा दान केल्याने सौभाग्य आणि मंगल जीवन प्राप्त होते. गंगा स्नान. पवित्र नद्यांमध्ये किंवा शक्य असल्यास गंगा स्नान केल्याने जन्मांतरातील पापांचा निचरा होतो. तिसरं आहे अनारसे दान आणि त्याचे महत्त्व. अधिक मासात अपूप दान म्हणजेच अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला, गरजवंताला दिले जाते. दानाचे स्वरूप. हे दान 33 अनारसे, तांबूल आणि दक्षिणा या स्वरूपात असावे. दानाचे लाभ. शास्त्रानुसार हे दान केल्याने केवळ धनसंपत्तीच नाही तर पुत्र, पौत्र आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर मरणोत्तर मोक्ष प्राप्तीसाठी हे दान अत्यंत प्रभावी मानले जाते. श्री विष्णू पूजन. पापांचा नाश आणि सुख समृद्धीसाठी. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्त्रनाम पठण किंवा विष्णूंच्या मंत्राचा जप केल्याने पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात काय तर दर 3 वर्षांनी येणारी ही संधी साधून नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम वेळ आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पांच्या उपासनेसोबतच विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.